हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज माझा उपवास आहे, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, तर ते करून घेतलं शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर माझी बाकीची कामं सगळी घरची आवरली होती. जेवण वगैरे, डब्बा वगैरे सगळं झालं होतं. कपडे पण धुवून झाले होते. भांडी फक्त घासायची शिल्लक होती. तर कपडे धुवून लवकर झाल्यामुळे पडदा लवकरच सुकला होता. मग म्हटलं हातासरशी लावूनच घेऊया, सुकला आहे तर. श्रेयांला शाळेतसुद्धा सोडायचं होतं. मग त्याआधीच पडदा लावून घेतला, कारण मोकळं दार खूप विचित्र, म्हणजे चांगलं दिसत नाही. का येणारी जाणारी माणसं, म्हणजे आमच्या वरच्या रूमलासुद्धा मुलं राहतात, त्यामुळे मग ते ओपन दार मला नाही आवडत. त्यामुळे मग पडदा सुकला होता, मग लगेच तो लावून घेतला. आणि त्यानंतर बाकीचं सगळं आवरायला घेतलं. त्याच्या स्कूलची तयारी करायला घेतली, कारण स्कूलचा टाईमसुद्धा होत आलेला. कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल साफसफाईचा. आता घर पूर्ण साफ केलं आहे म्हटल्यावरती धूळ तर पडणारच, त्यामुळेच पडदा धुवून ठेवला होता. कारण त्याच्या आधीसुद्धा धूळ खूप झाली होती पडद्यावर. धुवायला भेटलं नव्हतं, कारण घरी पाहुणे वगैरे आले होते. मग तो तसाच राहिला होता, तर तो धुवून वगैरे घेतला. त्यानंतर काल मी दही लावलं होतं, तर ते थोडंफार झालं आहे, फक्त घट्ट नाही झालं. त्यामुळे मग फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवणार होते. आणि थोडं आंबट लागत होतं दही, तर म्हटलं तर उद्या परवा कढी बनवूया त्याची. तर मी दही फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग श्रेयांला स्कूलमध्ये सोडून आल्यावरती मी माझी खिचडी करायला घेतली. आधीच करणार होते खिचडी, पण म्हटलं नंतर गरम गरमच करूया खिचडी. तर त्याला स्कूलमध्ये सोडून आले. छकुली आमची टी व्ही बघते आहे, तर ते तोपर्यंत म्हटलं खेळते, तोपर्यंत इथे लगेच खिचडी बनवून घेऊया. खिचडी बनवणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं काम असायचं, कारण लग्नाआधी तर कधी घरी बनवली नव्हती, आणि लग्नानंतर बनवली पण खूप वेळा चिकट किंवा अशी गिजगिजीत व्हायची. त्यामुळे मग खिचडी बनवायचा मला खूप कंटाळा यायचा. पण आता खिचडी बनवायला मला फक्त एक 5 ते 10 मिनटंच लागतात. कारण एक टीप आहे जी मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर आपण जेव्हा साबुदाणा फुगत घालतो आणि तो व्यवस्थित फुगलेला असतो, तेव्हाच त्यात शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं, म्हणजे खिचडी चिकट, म्हणजे एकदम लिबलिबीत होत नाही. कारण अशीच जर साबुदाणा अगोदर तेलात परतला आणि त्यानंतर वरून जर आपण कूट टाकलं, तर थोडीफार ती चिकट होते. पण आपण साबुदाण्याबरोबर शेंगदाण्याचा कूट मिक्स करून त्यानंतर मग तो तेलात परतला, तर खिचडी चिकट होत नाही. तर इथे माझी खिचडी बनवून तयार झाली आहे. बघा, ती अजिबात चिकट झाली नाही आहे, एकदम मोकळी मोकळी दिसते. तर चला तर मग मी आता खिचडी खाऊन घेते. आणि तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी हा सोफा समोरच्या भिंतीला ठेवला होता, पण कपाटाचं दार उघडता येत नव्हतं, त्यामुळे तो पुन्हा सरकावावा लागला. असं काही ना काहीतरी करावंच लागतं आम्हाला. छकुलीमुळे आम्ही तो समोरच्या भिंतीला ठेवला होता, पण तो कपाट उघडता येत नव्हता, त्याच्यामुळे पुन्हा सरकवावा लागला. तर आज उपवास असल्यामुळे हे गोडाचं जेवण केलं होतं. तर भजी, भातडाळ आणि शेवयाची खीर बनवली होती. चला तर मग आम्ही आता जेवून घेतो. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.